नमस्कार मित्रांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 2024 मध्ये पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीची जाहिरात देण्यात आली होती। ती जाहिरात होती अनुदानित पदासाठी पदे भरले जाणार होते। त्या विनाअनुदानित पदांवर जेव्हा नियुक्ती देण्यात आली तेव्हा काही शिक्षकांना शिक्षण सेवकांची नियुक्ती देण्यात आली। एकंदरीतच एक प्रश्न निर्माण झाला। या प्रश्नावर उत्तर शोधण्यासाठी शिक्षण सेवकांनी खंडपीठात धाव घेतली। खंडपीठाने आता त्यावर निर्णय दिलेला आहे। आता काय दिलेला आहे निर्णय आणि शिक्षण सेवकांना न्याय मिळाला का नाही आणि आता यापुढे त्यांचं नोकरीचं स्टेटस म्हणजे नोकरी आता कशा पद्धतीने पुढे जाणार, शिक्षण सेवकच राहणार का नियमित वेतन श्रेणी मिळणार, या सर्वांवर न्यायालयाने निकाल दिलेला आहे आणि आजच्या व्हिडिओत आपल्याला तो निकाल जाणून घ्यायचा आहे। नेमकं प्रकरण काय आहे तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 2024 मध्ये पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती करण्यात आली आणि जाहिरात देताना विना अनुदानित पदांसाठी ही जाहिरात देण्यात आलेली होती आणि जेव्हा पदे भरण्यात आली तेव्हा त्यांना शिक्षण सेवक म्हणून ही नियुक्ती ऑर्डर ही देण्यात आली। आता नियुक्ती ऑर्डर जर शिक्षण सेवक म्हणून देण्यात आली तर ती फक्त अनुदानित शाळेला देण्यात येते, तर विना अनुदानित पदावर शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती मिळत नाही आणि त्यामुळे या शिक्षकांनी निवेदने दिली की आमची जी नियुक्ती आहे ती चुकीच्या पद्धतीने पुढे जात आहे, शिक्षण सेवक आम्हाला लागू होत नाही। तर निवेदने देऊनही महानगरपालिकेत ऐकलं जात नसल्यामुळे त्यांनी खंडपीठात धाव घेतली आणि आता खंडपीठाने त्यावर निर्णय दिलेला आहे। जे काही शिक्षण सेवक होते यांनी याचिका टाकल्यामुळे आता त्यांना न्यायाच्या बाजूने त्यांचा कौल आलेला आहे आणि आता त्यांना नियमित वेतन श्रेणी मिळेल आणि त्यांचे शिक्षण सेवक पद रद्द होईल। या आणि अशाच माहितीपूर्ण आणि नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नेहमीच भेट देत राहा। आपल्या चॅनलवर शालेय शिक्षण, शिक्षण सेवक, पदवीधर वेतन श्रेणीविषयक प्रश्न, पगार अपडेट, वेगवेगळे प्रश्न, शैक्षणिक आपल्या चॅनलवर याबाबत आपण नेहमीच व्हिडिओ देत असतो। तर अशा व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि आजचा व्हिडिओ आणि आजची ही छोटीशी माहिती जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल तर या माहितीला शेअर नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओत। धन्यवाद।